तरी संघाच्या बाजून क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने फलंदाजीसाठी पाचारण केला तर म्हणजे सातरी लावून वेरली संघात. एका बाजून विचार करशाल तर रिजिंग स्टार मालवण संघ सेमीफायनल पर्यंत आपली धडक मारलेली आहे. सलामीचा षटक घेऊन सुरुवातीचा षटक घेऊन प्रारंभीचा षटक घेऊन षटकाचा श्री गणेशा करणारा षटक घेऊन अमित. सलामीची जोडी स्ट्राइक चेंडूवरती दत्तराज नॉन स्ट्राइकिंगच्या दिशेत प्रतीक. दत्तराज आणि प्रतीक सलामीची जोडी मैदानात सज्ज झाली फलंदाजी करू तर अमित नावाचा गोलंदाज सज्ज झाला. क्षेत्ररक्षण आपण हव्या तसं सजून घेता पंचांका पुन्हा एकदा विनंती की सामना लवकरात लवकर चालू करून घेऊचा. सामना 3 षटकांचं होतलो. प्रत्येकाच्या वाट्यात जवळजवळ 18 चेंडू येतले. हे 18 चेंडूचा समाचार करताना मोठे फटके काढूचे लागतले, मोठे फटके मारूचे लागतले. गोलंदाजाचा समाचार घेऊचो लागतलो तर फलंदाजाक दाबून ठेवचो लागतो. आपल्या गोलंदाजी तो या गोलंदाजाची जबाबदारी. अमित आपल्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन सामनो करीत दत्तराज. राज करूचा लागत तर मात्र या दत्ता आता फलंदाजी करताना राज करूच्या लागत या अमितच्या गोलंदाजीर दत्ता नावाच्या फलंदाजाक. एक दत्ता मग अशी चांगली फलंदाजी करून गेलो. दुसरं दत्ता मैदानात तयार झालो. पहिलो चेंडू फुलटा लोअर फुलटा पद्धती चेंडू मसुरे पॅकर्सचा संघनायकाने येऊन आपला सन्मान चिन्ह घ्यायचंय. मसुरे पॅकर्स अमित दुरी कुठे असेल तरी मंचाशी संपर्क साधा. अमित दुरी कांदळगावकर पुढे सुरू करा. धन्यवाद. स्वतःचा आणि संघाचा खाता खोलता तो दत्तराज. आता मात्र स्ट्राइक यांच्या दिशेत गेलो तो प्रतीक. सामना करीत अमितच्या गोलंदाजीचो. आजच्या दिवसात चांगले रंगतदार सामने शेवटच्या षटकापर्यंत. आपल्या गोलंदाजचं नाव आता किसन. किसन आपल्या षटकातलो पुढचो चेंडू घेऊन प्रतीकसाठीचो. कशा पद्धतीचा चेंडू असतात काय सविचार घेते चेंडूवाचो. हलक्यातन खेळान काढलेलो फटको लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षण अडवतात. तो पद्धत दोन्ही फलंदाज धावन एकच धावपुरी करतात. एकरी धावारच समाधान मानताना दिसत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 अक्षी आकड्यात जाऊन पोहोचताना दिसतात. नक्की दर्शकांका आशा आणि अपेक्षा असतात ती मोठ्या फटक्यांची. मोठ्या फटक्या म्हणजे षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणारी फलंदाजी, दर्शकांच्या डोळ्यांची पारणी फेडणारी फलंदाजी बघू गर्दी झालेली असतं. आता मात्र एक चांगलो चेंडू कायत नाही कळाक आणि बोको गेलो आहे म्हाळाक या म्हणीची आठवण करून देणार चेंडू निर्धाव जाता. निर्धाव चेंडूची गणना केली जाता. धावसंख्या थेट थांबलेली ती म्हणजे 2. दत्तराजसाठी जो पुढचो चेंडू किसन आपल्या गोलंदाजी शैलीतून टाकताना तुमका बुगात पुन्हा एकदा आता हवाई फायर करतो. फटको फसता चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक एकापेक्षा 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली इले. तुका नाही माका आणि घाल कुत्र्याक अशी अवस्था झाली आणि काहीतरी दोघांची एकमेकाक काहीतरी आपटापट सुद्धा झाली. जरा आपल्या जास्त दुखापत झाली नाही ना आमच्या मित्रांका. याच्यासाठी लक्ष ठेवचो असता. एकमेकात कॉल देऊचो असता. झेल कोणाचा हा कोण घेऊचो असता एकमेकाक सांगूचं असता. न तर हवे चेंडू उठलो आणि धावान सुटलो अशी अवस्था झाली की चित्र अशी बुक गवतात. कारण चेंडू जास्त उंचीचं न होतो. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते. नक्की कोणाच्या गोळमात जाऊन चेंडू पडायचो होतो. किसन आपल्या षटकातलो पुढचा चेंडू एक नक्कीच जीवनदान तयार झाला. संधीचा सोना होता पण त्याच्यावर पाणी फेरला गेला. पुन्हा एकदा कमबॅक करता आपल्या गोलंदाजीत एका अचूक टप्प्याचा शोधून काढल्यान आणि चेंडू निर्धाव म्हणून गणलो जाता. पहिला षटक कमालीचा षटक ताकदीचा षटक हे भुगवता. किसनच्या माध्यमातून गोलंदाजी करताना आतापर्यंत धावसंख्या खर्च केल्याने ती फक्त 4. 3 षटकांचा सामना नक्कीच विचार असा 35-40 ची धावसंख्या गाठूची. कारण आजच्या दिवसाचा विचार करशाल तर जास्तीत जास्त धावसंख्या फलंदाजी तयार होतात. 40, 85, 50 गाठलेले संघ सुद्धा आजच्या दिवसात भोगवले. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू काढून काढलेलो फटको. 1 धाव तयार झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा काहीतरी डचमाळ झाला. क्षेत्ररक्षणाचं रूपांतर दुसऱ्या धावेत झाला. जर एक धाव खर्च झाली असती ते बघता बघता 2 धावा तयार झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ सरल्याची पंचांकडून खूण इली आणि धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 6. बिनबाद 6. सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2024 यशस्वी 5व्या वर्ष. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक लागला सन्माननीय श्री नितेश राणे साहेब
सिंधुदुर्ग फ्रेंड्स सलकर यांच्या वतीने आकर्षक चषक व राणेसाहेब यांच्याकडनं रोख रक्कम स्वरूपात. तसे या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक लागला सन्मानित आमचे रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडनं द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपयाची रक्कम व आकर्षक चषक सिंधुदुर्ग फ्रेंड्स सर्कल यांच्याकडून सौ वैशाली राणे सुहास आडिवरेकर यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचा भारत कॅश स्वरूपात लावली आणि श्री प्रणित दुखंडे साहेब यांच्याकडनं आकर्षक चषक. तसेच श्री दिनेश दुखंडे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी जी मालिकेवरसाठी सायकल आहे ती प्राप्त झाली आहे. सौ अश्विनी परब यांच्याकडनं आकर्षक चषक मालिकेवरसाठी. वासुदेव मुणगेकर यांच्याकडनं मालिकेवरसाठी आकर्षक टी शर्ट. उत्कृष्ट गोलंदाज मंगेश महाडिक यांच्याकडनं आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज मंगेश महाडिक यांच्याकडून आकर्षक चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौ दीप्ती परब यांच्याकडनं आकर्षक चषक. तसेच प्रत्येक संघास आकर्षक सन्मान चिन्ह सन्मानित श्री अमित दुखंडे साहेब. तसेच उपविजेता विजेता आणि उपविजेता टीमसाठी या सर्व खेळाडूंना आकर्षक मंडळ श्री विजय पांचाळ यांच्याकडून या सगळ्यांच्या सुद्धा मी आभार मानतोय. कारण स्पर्धा एकूणच्या एकट्याने सहज होणार सगळ्यांच्या सहकार्याने स्पर्धा साध्य होतं. या सगळ्यांचं सहकार्य असतं आणि सहभाग असता म्हणून एवढी मोठी स्पर्धा मुंबईसारख्या मोठ्या शहरात पार पडता. चला सामन्याकडे जाऊया. एक चौकार मात्र प्रत्येकच्या बॅट नसून आता मात्र काहीतरी कमबॅक करतात. तू शेअर तर मी सव्वा शेअर दाखवून देणारी गोलंदाजी बघू गवली. ओमकार नावाचा गोलंदाज स्वतःसाठीचा पाहिला आणि संघाच्या झाबळीसून दुसरा षटक घेऊन दिलो. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ पुरू झालो. पहिल्या चेंडूवर एक पाठीर आडी ओळ भुगवलो. त्याच्यानंतर कमबॅक करता म्हणजे चेंडू निर्धाव भुगवलो. पुन्हा एकदा एक चांगलो चेंडू यॉर्क पद्धतीचा चेंडू. तो चेंडू मात्र फलंदाजा कळलो नाही. चेंडू मात्र यष्टी रक्षेच्या गुळमात जाऊन पडता. पुन्हा एक चेंडू निर्धाव म्हणून गणलो जाता. कमालीची गोलंदाजी आखाऊन इंगळ वागणा काय असतात त्या पद्धतीची गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून ओमकार 11 गोंडसरी संघाच्या माध्यमातून भुगवली. ओमकार पुन्हा सज्ज झालो गोलंदाजीसाठी. पुन्हा दातामध्ये उजव्या एसटीच्या बाहेर वाईड यॉर्कर ज्याका म्हटलं जातं त्या पद्धतीने काय कमालीची गोलंदाजी ओमकार आपल्या संघासाठी करता. धावसंख्येचा विचार कशाल तर धावसंख्या लगाम लागलेली दिसता. धावसंख्या थयच थांबा धरवली ती म्हणजे दुहेरी अंकात 10. दुसरा षटक चालू. कमालीची गोलंदाजी सुरेख गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून भुगवता नेरूळच्या मैदानावर. अशाच गोलंदाजीची गरज असता प्रत्येक संघात. आता झालेल्या सामन्यामध्ये सन्मान चिन्ह घ्यायचं आहे मसुरी पॅकर्स यांना. त्यांना सन्मान चिन्ह देतील आपले प्रशांत कदम सर. सन्मान चिन्ह स्वीकारताना आपले मसुरी पॅकरचे खेळाडू. धन्यवाद. गोलंदाजीकडे गेलाच तर ओमकारच्या गोलंदाजी एक झेल तयार झाला होता. साध्या सोप्या झेल होता. काहीतरी क्षेत्ररक्षक कमी पडलो. झेलाचं रूपांतर मैदानात चेंडू जाऊन आदळलो आणि परिणामी संघाच्या खात्यात आणखी एक धावसंख्या वाढली. बघता बघता 2 षटकांचा खेळ पुरो झालो आणि धावसंख्या तयार झाली. ती डबल एक्क्याचा खेळ म्हणजे 11. 2 षटकांचा खेळ पुरो झाल्यानंतर शेवटचा निर्णायक जोखमीचा आणि जबाबदारीचा षटक घेऊन थोडीशी कमी धावसंख्या अशी म्हणा हरकत नाही. आजच्या दिवसाचा विचार करशाल तर एक 13 धावसंख्या सर्वात कमी नोंदली गेली. त्याच्यानंतर आतापर्यंत ही धावसंख्या अजून एक षटकाचा खेळ बाकी. ह्या धावसंख्या झाली 11. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि पुढची फेरी गाठूची असता तरी 6 चेंडूवर मात्र मोठे फटके काढूचे लागतले. ठेवणीतले फटके काढूचे लागतले. मोठे फटके मारूचे लागतले. 6 चेंडू शेवटचे भैरवी घालणारा षटक घेऊन 6 चेंडूत किती धावसंख्या जवळ करतात. दोन्ही फलंदाज सलामीसाठी लिहिले दत्तराज आणि प्रतीक. पहिलो चेंडू हवाई फायर क्षेत्ररक्षक अपावरसून चेंडू जमिनीत जाऊन आदळलो. 1 धाव पुरे गेली. दुसऱ्या धावेसाठी पावला वळली आणि सहज आणि सोप्या पद्धतीने 2 धावा सुद्धा पुरे केले गेले. धावसंख्या झाली ती 13. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. या 5 चेंडूवर मोठे फटके येतात काय. प्रतीकच्या बॅट मसून सध्या तरी स्ट्राईक यांच्या दिशेक सामना करता उमेशच्या गोलंदाजीचो. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाज करता आपल्या संघासाठी. ओमकार 11 गोंडसरी संघाच्या बाजून. पुन्हा स्ट्राईक प्रत्येक
दत्तरासाठी बक्षीस सुद्धा चालन दिला. जर सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार खेचले तर 101 रुपयाचा पारितोषिक आमचे सन्माननीय श्री प्रतीश शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. तशी सुरुवात झाली होती, चेंडू हवेत गेलो होतं पण जवळजवळ सरड्याची धाव वय परते ह्याच मालवणी म्हणीची आठवण झाली कारण चेंडू बरोच सीमारेषेच्या भूतूत येऊन पडलो. आणखी ताकद काढूची लागतील पण या फटक्यावर 3 मात्र धावा जवळ केल्या, ती मात्र दत्तराज नावाच्या फलंदाजान. आणि आता चेंडू सुद्धा कमी रवले, कदाचित बक्षिशी अशा पद्धतीने चालला होता षटकाराचा. आता चेंडू रवले शिल्लक 3 आणि दत्तराज नॉन स्ट्राईक यांच्या दिशेक, म्हणजे 3 चेंडू काय दत्तराजच्या वाटे घेऊचे नाही, म्हणजे बक्षीस म्हणजे नाही देऊच्या वाशे गुणगीचे वाशे अशा मालवणी म्हणीची आठवण झाली. जर एखादो खराब चेंडू पडलो गेलो तर मात्र दत्तराजला संधी तयार झाली. पण दत्तराजच्या जागेवर मात्र प्रतीक तापलूचा प्रतीकच्या बॅटमधनं मोठं फटक्यात काहीतरी ताकद कमी पडली आणि सीमारेषेच्या जवळ एक चांगलं झेल पकडलं गेलो आणि पहिलं धक्को बसता तिसऱ्या षटकाच्या 4थ्या चेंडूवर घोणसरी संघात वेरली संघात धावसंख्येचा विचार करशाल तर धावसंख्या आतापर्यंत जवळ झाली आहे ती 17 म्हणजे खतरा आणि खतरा ठरलो. पहिलो गडी बाद झालो, प्रतीक नावाचा कलाम लागला. अजूनही 17 तसंच चाबूत राहिलो खतरा म्हणान. नवीन गेलेलो फलंदाज प्रतीकची जागा घेऊ योगेश. शेवटचे 2 चेंडू योगेशच्या वाट्या गेले आहेत. या 2 चेंडूत हिरो होची संधी तयार झाली. या 2 चेंडूवर 2 मोठे फटके योगेशच्या बॅट मसून दिल्या तर एक 25-26 धावसंख्या जवळ होऊ शकता वेरली संघाची. याच्यानंतर होणारा सामना स्वराज्य 11 विरुद्ध नाट्य. दोन्ही संघाच्या कर्णधारांका विनंती नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचा हे मात्र आयशी शिमरा शिंकाक आणि आयशी उटाक असा झाला. बोलाक आणि फुल्लाक गाठ पडाक, कावळो बसाक आणि फांदी मोडाक. चौकार मात्र गेल्या गेल्या योगेशच्या बॅट मसून बघू गावलो. आणखी शेवटचो एक बॉल हेच खरी संधी असता हिरो होची. 2 बॉल वाट्या केली. पहिल्या बोटीत योगेशच्या बॅट मसून एक चौकार भूक गावलो. शेवटचो चेंडू उडलो तर कावळो आणि बुडालो तर बेडूक. मोठो फटको बसता काय, चेंडू सीमापार होता काय. शेवटचो चेंडू योगेशसाठी हिरो ठराचो. तर उमेश मात्र काही कमबॅक करता का आपल्या गोलंदाजीत. पुढचो चेंडू उमेश समोर फलंदाज योगेश सफल झालो. उजवेष्टीच्या बाहेर बरोजून मारलेलो फटको 2 क्षेत्र चेंडूच्या पाठी धावतो. चेंडू मात्र विजयी ठरता. 2 चेंडूवरती 2 खणखणीत फटकार योगेशच्या बॅटमधून संघाच्या धावसंख्येत 8 धावेचे आणखी हातभार लावल्यान आणि संघाच्या पावशतक स्कोअर बुकवरती तयार झाला ता म्हणजे 25 आणि विजयाचा लक्ष रवला आता 26. 18 चेंडू 26 धावसंख्या जवळ करची लागत ती ओमकार 11 घोणसरी संघात. याच्यानंतर होणारा सामना स्वराज्य 11 मुलुंड विरुद्ध नाट्य 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांका माझी पुन्हा विनंती आहे की टॉस का बॉक्स मध्ये होता नाणेफेकीसाठी. सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग वर्ष 2024 पर्व 5व्या एक यशस्वी स्पर्धा पार पडते. एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा. या स्पर्धेत सगळ्यांचे डोळे लागलेले असतात. यावरती आलेल्या मान्यवरांचे आपण या ठिकाणी आता स्वागत करणार आहोत. प्रशांत कदम यांचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतील आपले विनायक अपराज सर यांनी. आपलं मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी आपण बघतोय. SFL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2024 वर्ष 5वे या ठिकाणी. तसेच तसेच रुपेश गावडे आमचे मान्यवर या ठिकाणी, त्यांचं पण स्वागत करतील आमचे अपराज सर. आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग वर्ष 5वे मुंबई आयोजित फ्रेंड सर्कल या ठिकाणी आयोजन. मान्यवरांचे स्वागत. धन्यवाद दोघांनाही. त्वरित दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. स्वराज्य 11 ना, स्वराज्य 11 आणि मुलुंड
स्वराज्य 11 मुलुंड आणि नाटाळ 11 या दोन्ही कर्णधारांनी या टॉस की बॉस या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. त्वरित कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे, दोन्ही पण कर्णधारांनी. आणि दोन्ही ओके ओके ओमकार 11 मैदानात चालू असलेलं सामको ओमकार 11 घोणसरी विरुद्ध साथरी 11. 26 धावांचा लक्ष्य आता म्हणजे ओमकार 11 घोणसरी संघासमोर सलामीची जोडी मैदानात. कशा पद्धतीने पाठलाग होत 18 चेंडू 26 धावांचा लक्ष्य पुरा करूचा म्हणजे जवळजवळ 9च्या गतीने धावगती ठेवची लगात प्रत्येक षटका मागे विचार करशाल तर क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी आणखी एक खुशखबर. सिंधुदुर्ग बॉईज आयोजित सिंधुदुर्ग चषक 2024 51,000ची एक मोठी स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित. एका बाजून असेल सिंधुदुर्ग असोसिएशनचे संघ तर दुसऱ्या बाजून सिंधुदुर्ग ओपनचे संघ. अजूनही संधी कोणाक जर या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा तर आपली एंट्री नक्कीच निश्चित करा. सन्माननीय दत्ता सर आणि दीपक पालव यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलो गेलो त्याच्यावरती कॉल करून असोसिएशनचे सगळे संघ फुल झाले. सिंधुदुर्ग ओपन संघाच्या बाजून अजून संधी तयार आहे. एक मोठी स्पर्धा डोंबिवलीच्या रेल्वे मैदानावरती पार पडतली. माफ करा डोंबिवलीचा तुषार पाटील मैदान. हॅलो हॅलो टॉचविन या पुढील टॉचविन या ठिकाणी नाटळ 11 टॉचविन या ठिकाणी 26 धावांचा पाठलाग करू घेतली सलामीची जोडी. स्ट्राईक यांच्या दिशेक डावकरी या शैलीचा फलंदाज अमित तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेक विश्वजित. सलामीचा षटक घेऊन योगेश नावाचा फलंदाज ज्यांनी जाता जाता जवळच्या 2 चेंडूवरती 2 चांगले फटके चौकाच्या स्वरूपात बघू तो योगेश आता मात्र सलामीचा षटक घेऊन दिलो. षटकाचं पहिलं चेंडू घेऊन समोर फलंदाज अमित. कशा पद्धतीने सुरुवात आहे 26 धावांचा पाठलाग करताना घोणसरी संघाच्या बाजून फुलटॉस पदवी चेंडू पहिलो चेंडू सन्मान देणारा फटको पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू जाता एका दर संघाचा स्वतःचा खाता खोलला जाता. जवळ 9 धावेची सरासरी राखूची लगात प्रत्येक षटकामध्ये सुरुवात झाली. पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण झाला स्वतःचा संघाचा खाता खोलला गेला अमितच्या बॅटमधून. तर सलामीसाठी दिलेलो योगेश नावाचा गोलंदाज एका कमी धावसंख्येचा पाठलाग करूचा कमी म्हणा येणाऱ्या क्रिकेट हा जेका अनिश्चितीचा खेळ म्हटलं जाता अशीच धावसंख्या कमी झाली होती इंडियन क्रिकेट संघाची. समोरचा संघ तो बांगलादेश आणि स्टुअर्ट बिनी नावाचा गोलंदाज भारतासाठी तारणहार ठरलो. एकट्या स्टुअर्ट बिनी बांगलादेशचे 6 गडी गारद केल्या आणि अगदी तोंडातलो घास कसं काढून घेतात तसं बांगलादेश संघ विजय संपादनाच्या वाटेत वाटचाल करी होतो. पण स्टुअर्ट बिनी खातीरमध्ये आडिओ येलो आणि भारत संघ विजय ठरलो. T20 क्रिकेटचा सामना तो लक्षात राहणारा सामना तो भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेलो एक चांगला सामना. हे मात्र पंच आपले दोन्ही हात धरून करतात आणि एका वाईट चेंडूची खूण दाखवतात. फुल नाही फुलाची पाकळी त्यातली एक धावसंख्या संघाच्या खात्यात जमा झाली. काहीतरी अचूक टप्प्यान गोलंदाजी करूची लागत ती मात्र योगेश नावाच्या गोलंदाजाक प्रत्येक गोलंदाजाक तशाच पद्धतीची गोलंदाजी करूची लागत. आता मात्र कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू प्रवास करताना बघता बघता चेंडू सीमा पार गेलो. फक्त क्षेत्ररक्षक धावाच्या भूमिकेत तुमका धावताना बघू गावलो आणि धावसंख्या 4 पुढे सरकली. धावसंख्या झाली ती अर्ध्या डझनाच्या घरात ती म्हणजे 6 पहिला षटक चालू 26 धावांचा पाठलाग करताना उर्वरित जे चेंडू असेल त्यात विजयाचं लक्ष रावलं. आता 20 सलामीसाठी जोडी इलेली मैदानात अमित आणि विश्वजित. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेक विश्वजित सामना करीत योगेशच्या गोलंदाजीचो. धावसंख्या झाली ती 6 पहिला षटक चालू. एका चौकारनिशी अमित खेळतात तर दुसऱ्या आता स्ट्रायकरती विश्वजित. उजव्या एसटीच्या बाहेर इतको सफल झालो की पाठचा दार तसाच उघडा ठेवून घराबाहेर पडलो पण चेंडू मात्र हे निर्धाव मानात घडलो गेलो.
अशाच पद्धतीने गोलंदाजीत काहीतरी दाबून ठेवचा लगा द्या दोन्ही फलंदाजांका, कारण एक कमी धावसंख्येचा पाठलाग करता त्यामुळे चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करूची लगा दोन्ही गोलंदाजांका, सगळ्या गोलंदाजांका. पुन्हा एकदा चांगलं चेंडू, पंचांकडे दाद मागता लेग बिफोर विकेटसाठी धावचीची संधी तयार झाली आणि पंचांचं काय इशारा त्याच्याकडे लक्ष. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचलो तो म्हणजे विश्वजित. काहीतरी एक संधी तयार झाली होती धावची स्वरूपाची, पण मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये धावत पोचलो. धावगती चांगली होती त्याच्यामुळे सुरक्षित आपल्या मैदानात येऊन पोचलो तो म्हणजे विश्वजित. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्येचा विचार करशाल तर एका संत गतीने चालू असलेली धावसंख्या 7 अशी धावसंख्या. 7 इंग्रजीतलो आकडो जे का लंगडो आकडो म्हटलो जाता ती म्हणजे 7. आठवड्याचे वार 7, इंद्रधनुष्याचे रंग 7, लग्नानंतर होमभोवती नवराणी फेरी बायको फेरी घालतात ते सुद्धा 7, आणि धावसंख्या तयार झाली आहे ती सुद्धा 7. योगेश आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन आता मात्र एक चांगलं फटको चेंडू उडवल्या चेंडू खाली एकापेक्षा 2 क्षेत्ररक्षक काहीतरी मिस जज झाल्यासारखी झाली. चेंडू 1 बाउन्स सीमा पार गेलो. एकापेक्षा 2 क्षेत्ररक्षक पोचले होते. एकान जरी प्रयत्न केलो असतो तरी कोणत्या तरी गुळमात जाऊन चेंडू पडलो असतो. पहिला कलाम लागला गेला असता. गोलंदाज काय करतो त्या मालवणी म्हणीची आठवण झाली. गोलंदाज करता शेती आणि क्षेत्ररक्षण करता त्याची माती. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर केलो. धावसंख्या आणखी 4 पुढे सरकली. धावसंख्या झाली ती डबल एक्क्याचा खेळ म्हणजे 11. पहिला षटक चालू 26 धावांचा पाठलाग करता घोणसरी संघाच्या बाजून सलामीसाठी दोन्ही जोडी अमित आणि विश्वजित. नावातच नक्कीच जिता विश्वजितच्या तो सलामीसाठी येलो. आता मात्र स्ट्राईक घेऊनवरती अमित योगेशचा समाचार घेत पुन्हा एकदा हवाई फायर चेंडू उडलो तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली पुन्हा जाऊन पोचलो. आता मात्र चूक होणार नाही आणि पहिला कलाम लागला गेला. पहिलो मासोती येण्यात अडकलो. पहिलो मासोती येण्यात पडलो. पहिलो धक्को बसता तो घोणसरी संघाक अमितच्या रूपात 11 अशी धावसंख्या असताना खूप प्रयत्न करूचा लागले योगेश नावाच्या गोलंदाजा पहिला गडी बाद करूच्यासाठी. अशाच पद्धतीने आणखी खत्री कमबॅक करूचा लागता येणाऱ्या गोलंदाजाक शेवटचे दोन षटका शिल्लक डझनभर चेंडू शिल्लक रवलत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि विजयाचं लक्ष राहुला आता 15. म्हणजे जवळ धावगतीचा विचार करशाल तर 7.50 7.5ची धावगती. पण सामना कोण जिंकताना कोण हरते हे आता सांगू घेणार नाही. पात्र खेळ मात्र एक चांगलं बुक गावात एक सामना रंगतदार होताना बुक गावात 12 चेंडूत 15 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र एक चांगली धारदार गोलंदाजी करूची लगात. जो आपला प्रमुख गोलंदाज आपला गोलंदाजीचा जो अस्त्र हा आपल्या संघातला त्या काही बाहेर काढूचो लगात. कारण शेवटसून दुसरा षटक ह्या काय महत्वाचा षटक म्हटला जाता आणि त्या जबाबदारीचा षटक नवीन येणारा गोलंदाज. एक योगेश गेलो तर दुसरं येलो योगेश. म्हणजे पहिलं योगेश जवळजवळ 11 धावा खर्च करून गेलो. आता येणार दुसरं योगेश किती धावा खर्च करता. दुसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू समोर फलंदाज विश्वजित. स्लोअर पद चेंडू आहे खराब क्षेत्ररक्षण बघला. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा कोणाक झालो तर समोरच्या संघाक झालो विश्वजिताक झालो. चेंडू सीमा पार गेलो. षटकाचा स्वागत चौकारनिशी केला. गोलंदाज आणखी काय करतो कारण क्षेत्ररक्षक जर अशा पद्धतीचा होतं साध्या सोप्या पद्धतीने चेंडू अडवचं होतो पण कधी क्षेत्ररक्षणात ढिलाई दिसली. परिणाम संघाच्या खात्यात आणखी 4 धाव वाढले. संघाची धावसंख्या जाऊन पोचली 15 अशी. दुसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण झालो तेव्हा आता विजयाचा लक्ष राहता 11 चेंडूंना 11 धावेची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर एक धावसंख्या जवळच करूची लगाती दोन्ही फलंदाजांका. विश्वजित मात्र आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करता आतापर्यंत विश्वजितच्या बॅटमधून फक्त चौकारांचीच खेळी साकारताना बघू गावली. 3 चौकांशी वैयक्तिक 12 अशी धावसंख्या करता तो म्हणजे विश्वजित 15 या धावसंख्येपैकी 12 धावसंख्या व्यक्ती विश्वजिताची. पुन्हा एकदा फुल टॉच पद्धती घे तू मार खटक्यार बॉट जाग्यावर उपडी पडलो. चेंडू सीमा पार गेलो. बऱ्याच वेळानंतर सामन्यातलो पहिलं मोठं फटको बघू गावलो तो म्हणजे विश्वजितच्या बॅट मसून. आता मात्र विश्वजिता घाई झाली ती सामना जिंकाची आणि पुढच्या फेरीत प्रवेश करूची. धावसंख्या 6 पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 21. विजयाचा लक्ष रवला 5. चेंडू शिल्लक रवले 10. म्हणजे 2 चेंडू मागे 1 धावगती ठेवची लगात दोन्ही फलंदाजांका. योगेश पुढचा चेंडू घेऊन तशाच पद्धतीचा फटको खेळायचा होतो पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. म्हणजे बघता वडे आणि मागता भजी तिथलो फटको होतो कारण बॅट आधी फिरली त्याच्यानंतर चेंडून जाऊन शरीरात आदळलो.
चेंडू निर्धाव म्हणून गणलो गेलो, पण आता मात्र बरोच वेळ झाला कारण चेंडू 9 शिल्लक रवल्यात आणि विजयाचं लक्ष रवलं आता 5. पुन्हा तयार झालो आपल्या गोलंदाजी मार्कवर योगेश नावाचा गोलंदाज, समोर फलंदाज तोच विश्वजित. पुन्हा एकदा बॅटची काढून यष्टी रक्षकाच्या कपाळात जाऊन चेंडू हातात जाऊन पडलो, चांगला झेल ते पकडला यष्टीच्या पाठी. यष्टी रक्षक म्हणा दुसरा कलाम लागला गेला, दुसरं फटको बसलो विश्वजितच्या नावात. काहीतरी कमबॅक होऊ शकता काय सामन्यात, मात्र रंगत वाढताना दिसतात. चेंडू निर्धाव गेलो, त्याच्यानंतर विश्वजित नावाचा कलाम लागला गेला. आता मात्र काहीतरी कमबॅक होऊ शकतं का, अजून 1-2 गडी बाद झाले, 1-2 चेंडू निर्धाव गेले, तरी मात्र कमबॅक करू शकतात तो म्हणजे वेरली संघ. गोलंदाजी करताना धावसंख्या थेस थांबा धरवली ती म्हणजे 21. विजयाचं लक्ष आता 26 म्हणजे अजून 5 धावेची गरज आहे. दुसऱ्या षटकातल्या 2 चेंडू शिल्लकत म्हणजे 8 चेंडूत 5 धावेची गरज आहे. एक रोमांचक सामना होत का या मैदानावर बघू गावात काय संध्याकाळच्या सत्रात. नक्कीच ह्याच्याकडे दर्शकांचे डोळे लागलेले आहेत, कटाक्ष पडलेलो आणि शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि विजयाचं लक्ष रवलं आता 5. सामना रंगतदार होत काय पुढच्या चेंडूवर समजा नवीन नेलेलो फलंदाज विश्वजितची जागा घेऊ. संदेश विजयाचा संदेश घेऊन मैदान उतरलो, पण जाताना विजयाचा संदेश घेऊन जाता का आपल्या संघासाठी येणाऱ्या चेंडूर समजात, येणाऱ्या वेळेस समजात. योगेश मात्र चांगली गोलंदाजी करता आपल्या संघासाठी. पहिलं चेंडू सुद्धा चांगलं होतं, पण खराब क्षेत्ररक्षण झाला. कदाचित चेंडू अडवलं गेलो असतं तर आता सामना आणखी दबावात येईल असते फलंदाज, पण जर तरला या शब्द क्रिकेटमध्ये स्थान दिला जाणार नाही. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव म्हणून घडलो जाता, कमबॅक केल्याने योगेश आपल्या गोलंदाजीत आता मात्र 7 चेंडू शिल्लक रवलेत आणि विजयाचा लक्ष रवला आता 5. एक वेळ अशी होती सहज आणि सोप्या पद्धती असा वाटत होता की घोणसरी संघ सामना जिंका शकता, पण आता मात्र काहीतरी चमत्कार करतात योगेश नावाचा गोलंदाज. 7-8 पावलाचा रनअप घेऊन पुन्हा एकदा मोठो फाटको आणि विजयी फटको, टांगो पडलो उपरी आणि घोडं झालो फरार. लांब लचक विजयी षटकार आणि सामना विजयी ठरता तो म्हणजे वेरली संघ. माफ करा, ओमकार 11 घोणसरी संघ. दोन्ही संघांचा खूप खूप अभिनंदन. ओमकार 11 घोणसरी संघात पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि 11 वेरली संघाच्या कर्णधाराक विनंती की या स्पर्धेत आपण सहभाग दाखवलात तर आपला सन्मान आपण स्वीकारूचा. याच्यानंतर मी तुमची रजा घेतोय आणि मायक्रोफोन स्वाधीन करते सिद्धेश सरांकडे. धन्यवाद.